पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, मी दीपक मांडवकर। आपण पाहतात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। म्हणजे खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर अखंड महाराष्ट्रभर हिंदू धर्म असू दे का कोणता धर्म असू दे, प्रत्येक जाती धर्माच्या माध्यमातून उत्सव साजरा केला जातो। आणि याच उत्सवाच्या निमित्त आपण सातत्यानं दाखवतो की नालासोपारा मोरेगाव परिसरामध्ये जय भवानी मित्रमंडळाच्या माध्यमातून सातत्याने असे उपक्रम राबवले जातात। आणि आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी साई भंडारासुद्धा आहे। आपण थेट जाणून घेऊया या कार्यक्रमाचे सर्वेसर्वा संतोष नागले साहेब यांच्या माध्यमातून। नागले साहेब, काय सांगाल, सातत्याने गेले कित्येक वर्षापासून आपण साई भंडारा करता या जय भवानी? बघा, साई भंडारा आपल्या मंडळ 2017ला स्थापन झालं। तिथपासून पहिला आपण हा जो कार्यक्रम उचलला मंडळाने, धार्मिक कार्यक्रम साई भंडारा, तिथपासून गणेश उत्सव असो, शैक्षणिक म्हणजे 10वी 12वी जी मुलं उत्तीर्ण होतात त्यांचा सत्कार समारंभ, असे अनेक रक्तदान शिबिर, असे अनेक छोटे छोटे कार्यक्रम आपण हे मंडळाच्या मार्फत राबवतो। आणि हा भंडारा जो आपण दरवर्षी कार्यक्रम घेतो याचा सर्व भक्तांचं सहकार्य आहे। तसेच आमच्या मंडळाचे आधारस्तंभ सन्माननीय संजय जाधव डॉक्टर साहेब यांचा पुढाकार जास्त असतो। त्यामुळे आणि आमच्या सर्व सभासदांमुळे हा कार्यक्रम होतो। आणि जास्त काही आम्ही देणगीसाठी कुठे बाहेर जात नाही। आपले साई भक्त आहेत ना, ते आमच्या इथे 15 दिवस आम्ही बसतो इथे टेबल टाकून। तिथे साई भक्त सर्व हा भंडाऱ्याचा साहित्य असो, देणगी स्वरूपी असो, हा भक्त आणून देतात। आणि हा मोठ्या रूपाने हा कार्यक्रम आम्ही पार पाडतो। नागले साहेब, काय सांगाल, खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर एखादा कार्यक्रम म्हटलं तर तिथं भाविक आणि भक्तांची गरज असते। तुम्हाला कधी बोलवायची गरजच पडली नाही, एवढे भाविक या ठिकाणी येतात, त्यांचे तुम्ही आभार कसे मानता? खरोखर भाविकांचे जेवढे आभार मानू तेवढे कमीच आहेत, कारण श्रद्धा आहे बाबांवरती। प्रत्येक सभा आपल्या भाविक आहे ना, काय पाहिजे आम्हाला विचारित असतं। पण आम्ही मंडळाच्या सभासदांना मी एकच सांगित असो, जे आपल्याला साहित्य लागतं आणि जेवढंच आपण घ्यायचं, इतर ते आपण भंडाऱ्यासाठी काय घेत नाही। की ज्या परिसरातली जी लोक आहेत त्यांच्यासाठी जय भवानी मित्रमंडळ कसा पाठीशी उभा राहील खंबीरपणे? बघा, हे मंडळ असं आहे की सामाजिक पण कार्य करतं। कोणाचं काय सुखदुःख असं, कोणाला तुमच्या माध्यमातून असो, डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून असो, अनेक ठिकाणी मुंबईच्या आपल्या ब्लड बँक आहे, पल्लवी ब्लड बँक आहे, ह्यांची संपर्क आपला आहे। कोणालाही ब्लड लागलं तरी आपण माझ्या थ्रू असो किंवा तुमच्या थ्रू असो, संजय जाधवांच्या थ्रू असो, आपण असे प्रत्येक ठिकाणी पोचतो। नक्की। शेवटचा माझा प्रश्न असेल, या ठिकाणी सातत्यानं तुम्ही उपक्रम वगैरे राबवत आहे, या सदस्य हे खूप महत्त्वाचे आहेत, तुमचे जे सभासद आहेत त्यांचे आभार कसे मानता? खरोखर सदस्यांचे आभार मानू तेवढे कमीच आहेत। आणि उत्साह आमच्या महिलांचा जास्त आहे भाग। आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा काय असेल? आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा म्हणजे थोडक्यात सकाळी सत्यनारायणची पूजा, होम हवन आणि महिलांचा हळदी कुंकू हा कार्यक्रम आपण घेतला। आणि आता थोडक्यात म्हणजे आलेल्या पाहुण्यांच्या म्हणजे प्रत्येक कार्यक्रमात सत्कार तो होतोच, देणगीदारांचा हा सन्मान। त्या ठिकाणी भाविक आहेत, त्यांना महाप्रसादाचं सुद्धा नियोजन केलं आहे, काय आवाहन कराल? आव्हान भक्तांना काय आव्हान करायचं, भक्तांनी तर दिलं आहे। नक्कीच। या ठिकाणी सरांच्या माध्यमातून माहिती पडली की आम्ही आव्हान काय करणार, कारण या ठिकाणी जो भंडारा केला जातो तो प्रत्येकानं आपल्या खिशातून काहीतरी एखादी गोष्ट दान व्हावी किंवा दानधर्म करावा, या दृष्टिकोनातून या ठिकाणी भव्य दिव्य असं भंडाराचं सुद्धा नियोजन केलेलं आहे। सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत या कार्यक्रमाचा सातत्याने उपक्रम केला जातो आहे। सातत्याने या ठिकाणी नालासोपारा वसईविरारमधल्या प्रत्येक भाविकांना या ठिकाणी एक जय भवानी मित्रमंडळ एक आधारस्तंभसुद्धा लाभलेला आहे। नागले साहेबांच्या माध्यमातून आज जर पाहायला गेलं तर या ठिकाणी झालेल्या नियोजनाबद्दल आम्ही कोणाकडे काही न मागता या ठिकाणी आता हा भव्य दिव्य कार्यक्रम केला जातो, असं या ठिकाणी जाहीरपणे आपल्याला माहिती मिळालेली आहे। बहुसंख्येने या ठिकाणी आपण जर पाहायला गेलात तर लोकसुद्धा या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहेत। आणि खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाची रूपरेषा ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं सादर केलेली आहे। कॅमेरामॅन सचिनसह दीपक मांडवकर, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, नालासोपारा।